तर आज आहे सोमवार आणि जेवण बनवायला चालू झालेलं आहे. चहा पाणी नाश्ता सगळं झालेलं आहे. तर आजकाल ना मी चहा एकदा सकाळी घेते आणि मग नंतर म्हणजे चहाबरोबरच ना जरा चपाती खायची बंद केली आणि त्याच्याऐवजी मी असं मिक्स आपलं चिला बनवतो ना, किंवा बेसनचा चिला असतो किंवा दुसऱ्या कुठल्या इतर पिठांचा चिला असतो, असे वेगवेगळे प्रकारचे. त्या दिवशी मी हिरव्या मुगाचा चिला बनवला होता आणि आज मी बनवला होता दुधीचा चिला बनवला होता. आता तो मी कसा बनवला दाखवते बघा. तर मी हे बघा, हे त्या चिल्याचं बॅटर बनवून ठेवलेलं होतं. तर ह्याच्यामध्ये मी ना काय काय घातलंय ते तुम्हाला सांगते. कसं मी सकाळी सकाळी केलं त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ काढत बसले नाही त्याचा, आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला आत्ता सांगते. एक मिनिट. आणि एकीकडे माझी भाजीची तयारी चालू आहे, वालाची भाजी करणार आहे ते. तर चला, तो मी दुधीचा चिला कसा बनवला. चिला म्हणजे आपण भाकरीच म्हणूया त्याला, चिला विला नको, ठीक आहे. तर दुधीची भाकरी बनवली कशी, तर मी काय केलं, एवढा दुधी घेतला, म्हणजे थोडासाच घेतला, दाखवते. हा बघा, एवढा दुधी, म्हणजे ह्याच्या पुढे एवढा होता तेवढा दुधी घेतला, एवढा बॅलन्स ठेवला उद्यासाठी. तर हा दुधी चांगला सोलून घेतला. आधी दुधी बनवायच्या आधी ना सहसा आपण तो खाऊन बघायचा, कारण की दुधी सहसा ना कधी कधी कडू पण असतो, मग तो पॉयझन होतो तयार त्याच्याने. म्हणून मग सहसा बनवायच्या आधी दुधी नेहमी खाऊन बघायचा, थोडासा तुकडा दुधीचा. कडू असेल तर दुधी घ्यायचा नाही. तर मग मी ते ना सगळं असा दुधी खिसला मस्त, खिसणीवर असा खिसणीवर खिसून घेतला, त्याचं पाणी वगैरे काही काढलं नाही. आणि त्याच्यामध्ये नंतर मी आपलं बेसन पीठ घातलं 2 चमचे, आणि 5 चमचे मी आत्ता ज्वारी बाजरीचं पीठ मिक्स केलं आहे ना, दळले ते 5 चमचे ज्वारी बाजरीचं पीठ घातलं. त्याच्यानंतर मीठ घातलं, धणा जिरा पावडर घातलं, चिली फ्लेक्स घातली, आलं आणि लसूण 2 पाकळ्या लसूण, आणि इतकं अगदी किंचितचं आलं घेतलं, ते कटिंग केलं, एकदम बारीक चॉप केलं आणि ते त्याच्यात घातलं. आणि ते सगळं मिश्रण मस्त मिक्स केलं. थोडंसं तेल घातलं त्याच्यात, अगदी किंचित तेल घातलं आणि मस्त असं केलं. आणि आपण काय करतात ते असं कोल्हापूर साईडला रुमालावर अंथरून थालीपीठं वगैरे किंवा धपाटे म्हणतो आपण त्याला, ते तसं केलं मी, कारण की ते खूपच असं चिकचिक झालं ना. आणि कसं ह्याच्यामध्ये मी पाणी अजिबात घातलं नाही, कारण ऑलरेडी दुधीचं पाणी त्याच्यात निघतं, म्हणून पाणी ह्याच्यामध्ये अजिबात घातलं. हे बघा, एवढा गोळा राहिलाय, एवढ्याच गोळ्याची मी एक भाकरी करून चहाबरोबर खाल्ली, बस. त्याच्याने एवढं पोट भरतं ना की आपल्याला दुपारपर्यंत काय म्हणाल नाही जेवलं तरी चालतं, पण थोडंसं अगदीच उपाशी राहू नये म्हणून थोडंसं जेवायचं, ठीक आहे. तर असं होतं. तर चला, आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण रेसिपीपासूनच सांगायला चालू केलेली आहे. तर चला, आता वाजलेले आहेत 11:30, पावणे 12 व्हायला आलेले आहेत. तर अशा प्रकारे आता माझं जेवण स्टार्ट झालेलं आहे. इथे मी वाल घेतलेले आहेत. वालामध्ये पण मी ना दुधी घातलं आहे थोडासा, हे बघा, मिसून घेतले चांगले, आणि थोडासाच बटाटा घातला, अर्धा बटाटा घातला आणि थोडासा दुधी घातला. तर आता मी ह्याची भाजी बनवते, ठीक आहे. आणि डाळ भात पण बनवणार आहे. आणि दुसरं बघूया काहीतरी, आणखीन एकच भाजी आमच्याकडे लागत नाही, आणखीन एक दुसरी पाहिजे असते बाजूला, सुकी भाजी किंवा भजी किंवा मिरची फ्राय, असं. चला, असं पटापट करून घेऊया. भाजी दाखवते मी तुम्हाला, चला. तर चला, आता आपण वालाची भाजी बनवायला मी घेतलेली आहे. तर आता वालाची भाजी आपण, हे कडवे वाल नाही आहे, हे साधे वाल आहे. तर ती भाजी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवते आहे. तर साधी आपण ब्राह्मणांची तर काय वेगळीच गोड भाजी असते, शेंगा वगैरे घालून, नाही का. तर तशी मी नाही बनवणार आहे. मी आपली साधीसुधी आपली आगरी स्टाईलची भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी आलं लसूणची पेस्ट पण घेतलेली आहे. इकडे आलं लसूणची पेस्ट आहे, कांदा टोमॅटो कापून घेतलंय, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर आहे. आता ह्याच्यामध्ये मी 3 पळ्या तेल घातलेले. आम्ही जास्त तेल खात नाही, कमीच तेल वापरतो.
तर आता तेल तापलंय, त्याच्यामध्ये आपण थोडीशी मेथी घालायची. मेथी दाणे असतात ना ते घालायचे. सहसा मी सगळ्या भाज्यांना मेथी दाणे हे वापरते. त्याच्यानंतर राई, आपली राई घालायची. त्याच्यानंतर राई तडतडली का जिरं घालायचं. त्याच्यानंतर आपलं हिंग घालायचं थोडंसं. हिंग सहसा सगळ्या भाजीला आपल्याला पाहिजेच असतं की नाही, तसं हिंग घातलं. आणि आता कढीपत्ता घालून देऊया. आपण उडतो कढीपत्ता जरा बाजूला व्हायचं. आणि आता त्याच्यानंतर कापलेला आपला कांदा आहे ना, तो असा जरा असा हाताने चुरायचा, असा हाताने आणि घालायचा. आणि लागलीच मी त्याच्यामध्ये टोमॅटो पण घालते. काही जण शिजल्यानंतर भाजीमध्ये म्हणजे बटाटा शिजल्यानंतर भाजीमध्ये टोमॅटो घालतात, पण मी काय करते, मी सगळं एकदाच घालून देते, असं करते. आणि आता आपण मस्त हे सगळं छान फ्राय करून घेऊया. जरा कांदा टोमॅटो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. आणि तो लवकर फ्राय व्हावा ना, त्यासाठी काय करायचं ते सांगते बघा. गॅसची फ्लेम आपली थोडी कमी करायची, मीडियम ठेवायची. तेल खूप कमी वापरले बरं का. तसं हे घेतलं आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे ते कांदा टोमॅटो लवकर फ्राय होणार. ठीक आहे. तोपर्यंत आपण कोथिंबीर पण कापून घेऊया. वाल धुवून झालेले आहेत तसे माझे. आता मी कोथिंबीर पण कापून घेते. हातासरशी सगळं तयार असलं ना की आपल्याला जेवण करायला ना वेळ नाही लागत. कसं, नाही तर मग आपण आलं लसूणची पेस्ट करत बसा, हे करा ते करा, त्याच्यामुळे वेळ नाही लागत. आता वाल पण धुवून घेतलेले आहेत स्वच्छ. आता भाजी बघूया कशी झाली आहे. भाजी नाही, आपलं कांदा टोमॅटो फ्राय झालं आहे. हे बघा, कांदा टोमॅटो फ्राय छान झालेला आहे. हे बघा, अजून थोडा वेळ होऊ देत फ्राय जरा, परत झाकण ठेवायचं. आणि ही मसाला घालूनच भाजी करणार आहे. आलं लसूणची पेस्ट आपण नंतर घालायची. ठीक आहे. आणि त्यासाठी मी इथे खोबरं माझं खाऊन ठेवलेलंच असतं. आहे का खोबरं, आपलं ओला नारळ असतो ना, तो खाऊन ठेवलेला असतो. म्हणजे माझं एकूण एक प्रॉपर सगळी तयारी झालेली असते, म्हणजे तयार असतं सगळं. असं वेळेवर काही करायला नाही लागत. आता कांदा टोमॅटो आपला चांगल्यापैकी फ्राय झालेला आहे. आता आपण या स्टेजला ना, हे बघा मस्त फ्राय झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये घालायची हळद. त्याच्यानंतर घालूया धणा जिरा पावडर आणि थोडंसं परतून घ्यायचं. आणि आता आपण याच्यात घालूया आपला आगरी कोळी स्टाईलचा मसाला. 2 चमचे मसाला घातलेला आहे. ओके. तर जरासा मसाला फ्राय करून घ्यायचा आणि नंतर ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची. आलं लसूणची पेस्ट मी 1च चमचा घातली, जास्त नाही घालायची. 1च चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची. आणि आता परत परतून घ्यायचं. आणि आता त्याच्यात घालूया पाणी थोडंसं, म्हणजे सगळा मसाला आपला ना हे होणार नाही, लागणार नाही खाली, म्हणून भाजून घ्यायचा. ठीक आहे. आता आपण पुन्हा याच्यावर जरासा झाकण देऊया, म्हणजे तो मसाला चांगला फ्राय होईल. ठीक आहे. एकीकडे आमच्या वरूनचं कॉलेजचं काय आता फॉर्म्स वगैरे मागतायत, ते चालू आहे. त्यांचं बोलणं चालू आहे इथे. ठीक आहे. तर बघा, आता ना आपली ही मस्त मसाला असा तरी सुटली आहे बघा. छान अशी तरी सुटली आहे. मसाला 1 नंबर भाजला गेलेला आहे, मस्त फ्राय झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ना मी ओलं खोबरं घालणार आहे. सगळे लोक भाजी झाल्यावर ओलं खोबरं घालतात वरतून, मी तेव्हा पण घालणार. पण ह्याच्यात कसं जरा मसाल्यात ते चांगलं व्यवस्थित फ्राय होईल. मस्त वाटण नाही घालणार आहे वालाच्या भाजीला मी. खोबरं मस्त फ्राय करून घ्यायचं याच्यात. आणि आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया. मीठ चवीनुसार मीठ घालायचं.
आता आजच्या भाजीमध्ये मी जास्त रस्सा नाही बनवणार आहे, कारण डाळ बनवणार आहे म्हणून. नाहीतर सहसा वालाची भाजी केली ना तर मग मी दुसरी काय करत नाही, तीच पातळ भाजी आणि भात असतो. तर आता आपण ह्याच्यामध्ये हे वाल घालून द्यायचे. वाल, दुधी आणि बटाटा हे सगळं मिक्स आहे ह्याच्यामध्ये. दुधी घालून पण छान होतो वालाची भाजी. आता ह्याला ना 2 ते 3 शिट्या घ्यायच्या फटाफट, झाली भाजी रेडी. तर आपण ह्याच्यामध्ये जरासं गरम, आता पुन्हा मी थोडा वेळ झाकण ठेवते आणि गरम पाणी घालते. इथे इंडक्शनवर मी गरम पाणी करत ठेवते. जेवढं पाहिजे आहे थोडंसंच पाणी घालणार आहे, जास्त नाही घालणार आहे. चला आता आपलं पाणी गरम झालेलं आहे एकीकडे, ते आपण आता या वालाच्या भाजीत घालून देऊया. थंडही घालू शकता, पण सहसा गरम घातलं तर जरा लवकर होईल म्हणून मी गरम पाणी घातलं. तर तुम्ही ह्याच्यात गरम मसालासुद्धा घालू शकता किंवा दुसरा कुठला तरी असा किचन किंग मसालासुद्धा घालू शकता. आता कोथिंबीर ती पण घालून द्यायची, नंतर परत घालायची कोथिंबीर. आता आपली भाजी फोडणीला घालून झालेली आहे. आता गॅस करायचा मोठा, झाकण लावायचं आणि पटापट शिट्या घ्यायच्या. चला मग आपलं जेवण थोड्या वेळाने रेडी होणार. आता मी डाळ भाताचा कुकर लादी पण चला. चला आता आपलं सगळं लादी वगैरे पुसून झालेली आहे आणि एकीकडे डाळ भाताचं कुकर होतं आहे आणि आता मी खालती जरा बाहेरचं झाडते जिना आणि पुसून घेते. आता त्या दिवशीच तुम्हाला दाखवलं चांगला व्यवस्थित घासून पुसला होता, पण रोज कचरा वगैरे काढून मॉपनी पुसून पण घेतो. आता पहिले कचरा काढते जिन्यावरचा आणि मग ते पुसून घेते. चला आता माझा जिना वगैरे झाडून झालेला आहे, आता पुसून पण झालेला आहे. इथे आता शिट्ट्या होत आहेत आणि मी एकीकडे ना इथे डाळीला फोडणी घालायची पण तयारी करून ठेवलेली आहे. म्हणजे कसं पटकन आता कुकर थंड झालं की मी डाळीला फोडणी मारून घेऊ, हो की नाही. मग आपलं जेवण रेडी. असं पटापट जेवण केलं ना तर पटकन होतं. आणि आता पाऊस आज थांबला आहे थोडासा, मध्ये जसं ऊन पडतं थोडंसं, परत एकदम जोराची सर येते, पण पाऊस पडलाच पाहिजे नाही का. तर चला मंडळी, आता जेवण बिवण झालं ना का मग मी तुम्हाला पुन्हा दाखवेन. तोपर्यंत बाकीचं सगळं आवरून घेते. केस धुतले, जरा केस पण असे विंचरून घेते. कुकरच्या शिट्ट्या पण होत आहेत एकीकडे. तर आता मी ना वरती जाते, जरा झाडांना पाणी घालून येते आणि मग बोलते परत तुमच्याशी. चला आता मी वरती टॅरेसवर चाललेली आहे. जिना झाला आहे पुसून, मस्त क्लीन दिसतोय अगदी. पण काय ना उंदरांनी हैराण केलं आहे आम्हाला. अगदी खूप घाण करून ठेवतात उंदीर. आम्ही म्हणून ना कचऱ्याचा डबा 2-3 वेळा ना प्लास्टिकचा आणला. हे बघा ह्यांना वाटलं मी काहीतरी द्यायला आलं. नो थोड्या वेळाने आणते काहीतरी. हे बघा सगळे लगेच वरती यायची खोटी, सगळीकडून सगळे गोळा झाले.
हे बघा कसे बघतायत इथे ना वरती, हे बघा पत्र्यावरून खाली वाकून बघतायत. हो काही नाही आणलंय, मी झाडांना पाणी घालायला आले. तर चला पटापट झाडांना पाणी घालून घेऊया. कावळ्यांना वाटतं का मी त्यांना काहीतरी ना द्यायलाच आले. लगेच नुसते काव काव, गेट उघडायची खोटी की यांचं चालू होतं काव 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 काव. तर चला पाणी घालून घेऊया, पटकन दाखवते तुम्हाला. तर आता इथे मी पटापट झाडांना ना पाणी घालून घेते. हे पारिजातकाचं झाड आहे, तुम्हाला दाखवलंच ना मी नेक्स्ट आधीच्या याच्या ब्लॉगमध्ये. पावसाळा आहे पण तरी पण कसं झाडांना पाणी घालायलाच पाहिजे. ते खुरपली होती चांगलीच मी झाडं, माती ना अशी खुरपून काढली होती जरा झाडांची, म्हणजे कशी जरा त्यांना ऑक्सिजन पण झाडांना मिळतं थोडंफार. तुम्ही म्हणाल रोज रोज लादी विधी पुसत, कारण की रोज पुसायलाच लागते. इथे बाजूला आजूबाजूला ना, इथे समोर पण ना शिंदी कॉलनी आहे, तिकडे पण सगळं काम चालू आहे, बांधकाम. इथे गावात आमच्या आणखीन एक इकडे काम चालू आहे. त्याच्यामुळे ना सगळी धूळ, आपल्याला वाटतं की धूळ येत नाही पण येते धूळ थोडीफार. आता मी त्या दिवशी ना झाडं कटिंग केली आणि हे कटिंग्स लावले होते. हे बघा किती छान लागलेत की नाही कटिंग. अजिबात ते असे कोमजली नाही आहेत पानं, एकदम छान कटिंग लागलेली आहे. पावसाचं पाणी काही इथे आतमध्ये झाडांना लागत नाही. अगदीच असा अस्ताव्यस्त वेडावाकडा पाऊस आला ना तरच झाडांना पाणी लागतं. हे बघा, हे एक कटिंग बघा इथे पण लागलेलं आहे व्यवस्थित छान. आणि हे ना, हे गुलाबाचं झाड कटिंग करायचं राहिलं त्या दिवशी घाई गडबडीमध्ये. तर आता करूया आपण नीट नंतर पण कटिंग. तर वरती पण जरा घालते झाडांना, कसं झाडांना बरं वाटतं, त्यांच्याशी बोलावं पण आपण झाडांशी, म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण एकटे नाही आहोत. प्राणी हे आपले पक्षी चिमण्या त्यांच्याशी बोलतात, पण कसं आपण पण जरा झाडांशी बोललं ना की त्यांना जरा बरं वाटतं. शेवटी कशी झाडच आहे ती, शेवटी त्यांना पण जीव आहे की नाही, म्हणून थोडंसं त्यांच्याशी पण आपण येऊन बोलायचं थोडंसं. मी कधी कधी अशी गप्पा मारत बसते झाडांशी पण. आता जरा ना त्या झाडांना माझ्या ना खत पाणी पण घालायचं आहे, खत घालायचं आहे. खत आणायला सांगते मी आता ह्यांना, शेणखत सांगते आणायला यावेळेस जरा. हे पारिजातकाचं झाड पण खूप छान झालेलं आहे माझं. चला आता कावळ्यांचं पण पाणी, इथे कावळ्यांना पण पाणी ठेवलेलं आहे आम्ही. कावळ्या म्हणू नका, चिमण्या म्हणू नका, कबूतर म्हणू नका, त्यांच्यासाठी पण पाणी ठेवतो. नाही ठेवलं ना तर खालती असं म्हणा ते बालदी पाडून देतात आणि असं वाजवत बसतात. म्हणजे आम्हाला खाली कळतं की ह्यांना तहान लागली आहे म्हणून बालदी पाडतायत. मग आम्ही वरती येऊन बालदी भरून पाणी परत ठेवून देतो तिथे. इथे आमचं बाथरूम आहे टेरेसवरच. सगळीकडे आम्ही कमोडच लावलेत, म्हणजे पाहुणे इवन आले तर कसं बरं. बाहेरचं क्लायमेट दाखवते तुम्हाला, ऊन बिन काही नाही आहे, छान झालेलं आहे क्लायमेट, एकदम सुंदर. पाऊस ऊन नाही आहे पण थोडंसं असं हे बघा ढगाळ वातावरण आहे छानसं. मुंबईमध्ये आत्ताचं पाऊस येतो, अशी जोराची सर येते, परत थांबून राहते. बिल्डिंग बिल्डिंग बिल्डिंग, बिल्डिंग्सचं जंगल सगळीकडे. चला जाऊया खाली आता पटापटा. तर तुम्हाला सांगतच होते ना की मी उंदरांसाठी आम्ही खूप काय काय केलं. परत उंदीर आम्हाला खूप त्रास देतात. हे गच्ची बघा आमची खूप घाण झाली. हे उंदरांचीच सगळी करामती आहे. इथे आहे चांगली स्वच्छ, पावसामुळे थोडीशी होते. तर उंदीर ना डब्बा आमचा प्लॅस्टिकचा असे भोग पाडायचे प्लॅस्टिकच्या डब्याला. म्हणून आम्ही काय केलं, सरळ आपला एखादा ना स्टीलचा डब्बा विकत आणला, झाकणवाला मस्त चौकोनी डब्बा असतो ना स्टीलचा, तो विकत आणला. चौकोनी स्टीलचा डबा विकत आणला आणि तो ठेवतो आपण. त्याच्यामुळे आता ना जिन्यावर घाण नसते. नाही तर प्लॅस्टिकचा डबा फाडून त्याच्यामधला सगळा कचरा असा जिन्यावर काढून ठेवायचे उंदीर. त्यासाठी आम्ही आता स्टीलचा डबा, कचऱ्याचा डबा केलेला आहे. चला आता खाली उतरलेली आहे मी, तर बाकीचं कामं आवरते पटापट ना. माझी डाळ पण इथे फोडणीला घालून झालेली आहे. बघा किती छान दाल तडका झालेला आहे, एक नंबर डाळ झालेली आहे. मस्तपैकी अशी भारी भारी डाळ झालेली आहे आपली. आता छानपैकी मस्त असा उकाळा आला की थोडा वेळ बारीक गॅस करून ठेवणार. सगळं घातलेलं आहे, टोमॅटो वगैरे, कोथिंबीर वगैरे सगळं. थोडीशी साखर पण घातली. साखर घातली का जरा अशी आंबट गोड नाही, खारट गोड अशी डाळ छान लागते. बघा किती छान उकळते. चला वाढून घेतलं.
हे बघा, आज आमच्याकडे हे जेवण आहे. अजून भाकरी पाहिजे का? भाकरी नको? नाही नाही, जे आहे ते डाळ भात आणि भाजी. डाळ भात आणि वालाची भाजी. चला तर मग या जेवायला सगळ्यांनी. चला घ्या, तुम्हाला जेवण वाढले. चला जेवायला बसा. आता मी पण पटकन वाढते आणि जेवायला बसते. इथे आहे मस्त आपली डाळ, इथे आहे वालाची भाजी आणि भाकरी पण आहे, चपाती पण आहे आणि भात. तर चला आता आपण जेवायला बसूया आणि मस्त सिरियल बघूया. आज काय लावताय? आपण कालचाच पिक्चर बघूया. आपला राहिलाय मोआना बघायचा. तर चला मंडळी, आता मी पण जेवून घेते. जेवता जेवता मस्त सिरियल पण बघूया. आणि बाहेर छान असं मस्त पाऊस नाही आहे, आता ऊन पडलेलं आहे. तर आता आम्ही दोघं जेवायला बसतोय. वरूनची वाट बघत होते, पण वरून ट्युशनला गेला आहे, कम्प्युटरच्या क्लासला गेला आहे आणि आता तो येईल, मग त्याला पण वाढेल मी जेवायला. ठीक आहे, तर चला आता आपण जेवूया मस्त छान. हां चला. तर आजचा व्हिडिओ हा मी इथेच संपवते आहे. आजचा व्हिडिओ एवढं काही खास असं दाखवलं नाही मी. रोजचंच रुटीन आपलं जेवण बिवण करणं तेच दाखवलं आहे. वालाची भाजी दाखवली आहे, मात्र विशेष म्हणजे काहीतरी रेसिपी आहे जी शेअर केलेली आहे तुमच्याबरोबर. ठीक आहे, तर चला पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. आणि व्हिडिओ न स्किप करता बघा नक्की. आणि आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.